ह्या बिलामध्ये काही सुधारणा सरकार करत आहे, पण त्या सुधारणांचा हेतू स्वच्छ नाही, स्पष्ट नाही. हे बिल अधिक पारदर्शक असायला पाहिजे. ती ट्रान्सपरन्सी या बिलामध्ये या क्षणी दिसत नाही. इतक्या घाईनं हे बिल आणण्यापेक्षा आणखीन काही काळ जाऊन विरोधी पक्षांना हव्या असलेल्या अनेक सुधारणा किंवा भूमिका त्याच्यामध्ये आणून यात आपल्याला काम करता आलं असतं. पण फक्त साधारण 8 लाख प्रॉपर्टीज आहेत वक्फ बोर्डाच्या या देशामध्ये. 8.5 लाख प्रॉपर्टी आहेत आणि 2.5 लाख कोटी त्याची किंमत झालेली आहे. 2.5 लाख कोटींची या प्रॉपर्टीवरती सरकारमधल्या काही सरकारच्या जवळ असलेल्या काही लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा आणि त्यासाठी हा कार्यक्रम आज सुरू होईल. त्याला हिंदुत्वाचं जरी नाव दिलं असलं तरी याचा हिंदुत्वाशी अजिबात संबंध नाही आहे. उगाचच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदुत्व काय संबंध आहे? देवेंद्र फडणवीस यांनी आमची शाळा घ्यावी, आम्ही येतो. देवेंद्र फडणवीस जर नवीन शंकराचार्य झाले असतील किंवा अन्य कोणी झाले असतील त्यांनी इथे शाळा घ्यावी, शिबिर घ्यावं, आम्ही ते शिबिर अटेंड करू. की वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? शून्य संबंध आहे. वक्फ बोर्डाचा आणि प्रॉपर्टीचा संबंध आहे. जिथे प्रॉपर्टी आहे तिथे हे हिंदुत्व आणतात. 370 कलम जम्मू काश्मीरमधून काढल्यावरती यांची काय भूमिका होती? आता जम्मू काश्मीरला जाऊन कोणीही संपत्ती घेऊ शकतो, जमीन घेऊ शकतो. घेतल्या का? घेतल्या. जमिनींचे गैरव्यवहार कुठे झाले? अयोध्येत झाले. जमिनी कुठे लाटल्या? या हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येत लाटल्या. तिथे का वक्फ बोर्ड आहे? हिंदूंच्या जमिनी, सरकारच्या जमिनी, देवस्थानाच्या जमिनी अयोध्येत लाटल्या. महाराष्ट्रामध्ये देवस्थानाच्या जमिनी कोणी लाटल्या? भारतीय जनता पक्षाचे मंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात इतर काही पक्षांचे जे लोक आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये देवस्थानांच्या जमिनी लाटल्या. इथे का वक्फ बोर्डाचा संबंध आहे? बिलाचा संबंध अजिबात नाही. देवेंद्रजी ह्याच्यावर बोलणार नाहीत. पण उठसूट हिंदुत्ववाद आम्हाला अक्कल शिकवू नका हिंदुत्वाची. आम्ही हिंदुत्वाचे मूळ शिलेदार आहोत. हे तुम्ही सगळे हे नकली बोगस लोक घेऊन हिंदुत्वावरती बांग देत असाल तर तुमच्यावरती बुलडोजर फिरेल. काही दुसरे पंथ आहेत मुस्लिमांचे, त्यांना अधिकार दिला जात नाही आणि अन्याय होतोय म्हणून गव्हर्नमेंट जे आहे वक्फ बोर्डला पुश करते. एक लक्षात घ्या, वक्फ बोर्डाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात ज्यांनी घेतल्या ते उद्योगपतींची नावं जाहीर करावी सरकारने. वक्फ बोर्डांच्या कोणत्या जमिनीवर कोणत्या उद्योगपतीने आपले महाल उभे केलेले आहेत किंवा करणार आहेत भविष्यात याची यादी जाहीर करावी. मग गरीब, शोषित महिला वगैरे हा विषय त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. आमची